कैसा लगा भाईजी, कैसा लग रहा है? 20 लिटरची थैली आहे पोटात, तर समजा 20 लिटर खाल्लाय. भृतहरी गुफा हा असं बोललं जातं, भृतहरी गुफा. बघू आता कसं आहे इथून. आपल्याला आपण इथे पहिल्यांदा आलोय, तो आपल्याला सगळं बघावं लागेल कुठे कसं काय आहे. दमला दो बॅग दे दो आप ऐसा मरीज लग रहा है, इधरचा घुम रहा है तो. अरे ऊन लागते दुपट्टा. तिकडे मस्त काय काय आहे, आपण येताना एक्सप्लोर करूया सगळं. समोर बघ, मोठं मंदिर आहे यार, म्हणजे असं वाटलं. गुफा हा, काल भैरव, काल भैरवाच इथे कुठे गेलो आपण? वरतून आहे का फिरून? ओके, गुफा प्रवेश. गणू बाप्पा गुफा नंबर 2. ही सगळी गुफा आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गुफा आहेत. मस्त आहे. एकदा एंट्री करायची आणि शर्ट पण सगळं सगळं बघून बघून जायचं, म्हणजे काही मिस नाही होत आपलं. ऍक्च्युली ह्या इथे ना गुफेत ना बऱ्याच संतांनी असं हे केलंय, काय समाधी घेतली आहे, तप केलाय 12-12 वर्ष एकाच जागेवरती बसून. आणि मग काहीतरी असेल. आणि ते 4 धामचा रस्ता पण होता, 4 धामचा रस्ता आहे जायसाठी. हा, पण ते काही कळलं नाही आम्हाला. पण आतमध्ये ऑक्सिजन वगैरेचा खूप त्रास आहे. हे बघ मंदिर मस्त कसं ऑरेंज 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 आहे पूर्ण. मला ही मंदिराची वाईब खूप आवडली, छान आहे, सुंदर असं. हा, खाली खाली आहे एकदम सगळं. नूडल फ्यूजन पास्ता ये ट्राई कर सकते हो. ये मैगी प्लस पास्ता मिक्स आता है. ओके. तो मैगी मसाला टाइप चटपटा टेस्ट रहता है, लेकिन टेक्सचर पूरा पास्ता वाला क्रीमी और चीजी रहता है. चलो, आता आम्ही आलो इथे. प्लस करून एक जागा आहे आणि ऍक्च्युअल दादा खूप चांगलं एक्सप्लेन केलं त्याने. हा, तुम्ही तुमची टेस्ट सांगा कशी खायची इच्छा आहे, तर तुला मला व्यवस्थित सजेस्ट करतो. चांगलं आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, तिथे आपण थांबलोय म्हणजे महाकाळच्या मंदिराच्या जवळ असे काही प्लेसेस नाहीयेत. इथे बघिन, इथे खूप सारे प्लेसेस असे वेगवेगळे आहे, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे असं ना, थोडंसं हा काइंड ऑफ सिटी लाईफ आहे. सो चांगलं आहे जरा. असं खूप वैतागलो यार मी, लिटरली वैतागलो. एकदा तर बाईकच्या म्हणजे गुगल मॅप वरती म्हणा, आता मी सजेस्ट करेन जेव्हा आपण कुठेतरी पण नवीन जागी जातो ना, मोस्ट प्रिफरेबली आपण कारचा रूट ठेवायचा. बिकॉज बाईकचा ठेवला ना तर बाईक असं कसं शॉर्टकट दाखवण्याच्या चक्करमध्ये ती तुम्हाला आतमध्ये लोकल एरियाच्या आतमध्ये गल्लीत घेऊन जाते, म्हणजे तू बाहेर निघताय आणि म्हणजे अनवॉन्टेड जागी पण घेऊन जाते कधी कधी. आपल्याला माहिती नाही, अरे हे रस्ते काय आहेत, कशाला इथे जायचं होतं, म्हणजे आपण का चुकलो इकडे. तर तसं बाईक न टाकता कारने फिरा. थोडं 5 मिनिटं एक्स्ट्रा जाऊ दे, पण सेफली कुठेतरी पोहोचाल जिथे पोहोचायचं असेल तिथे. क्रंचीवाला पण खाऊ. तिथे ना बाजूच्या एका मुलगी बसली आहेत, त्यामुळे 2 मुली बसल्या गेल्या. एक्सप्लेन केलं ना, ते क्रंची आणि म्हणजे मस्त लागेल ब्रेड क्रम. आता ते नूडल्स आणि त्यात आपल्यात बेटर होईल. नूडल्स मध्ये नाही, पहिला आपण ते हे ना त्याची खातोय जे मागवलंय ते, पण तो दुसरा बोललाय नूडल्स आहेत ते. हा, नूडल्स खायचे, त्यात म्हणजे चटपटा फ्लेवर आहे, चीजी आहे. ऍक्च्युली तो पास्ता आहे, नूडल्स पास्ता असं काय. मॅगी आणि नूडल्सचं फ्युजन बनवून तो असा एक पास्ता बनवला त्याने. मॅगीची टेस्ट. ओके, मॅगीचा टेस्ट आहे. सो बघू आता काय, एक एक गोष्टी खाऊ. पैसा पहिली एक गोष्ट ट्राय करो, फिर बाद में आगे का सोचो. पैसा काइंड ऑफ थिंग आहे. आणि मोमोज, मी तर असे मोमोज पहिल्यांदा खाल्ले. तू खाल्ले एवढा कधी? एकदम जबरदस्त सिनारिओ आहे. काय टेस्ट, आम्ही काय त्याला डिस्क्राईब केलं माहितीये काय, थोडस तिखट आणि चीजी पाहिजे. आता त्याने तो टँगी मोमोज करून यांच्याकडे ऑप्शन होता, सो तो आपण ट्राय करतोय. टेस्ट भारी आहे, चांगला आहे ना. ही बोलली म्हणजे झालं, आपल्याला खायचंच आहे. मग भाई एक फुल फनी सीन आहे. हे बघा, आता आपण एक जस्ट बॉटल, कॉमन बॉटल आहे जिरा सोड्याची, पण हे बघा काय आहे, गोली सोडा. खुदी खोलना है, तो बोला हाँ खुदी खोलना है. आम्ही रॅपर काढलं. काय गोटी आहे ऍक्च्युअल में गोटी आहे, गोटी सोडा काय. हा, दाबायचं. हा हा, टपक जोरात प्रेस दे. मी काढते व्हिडिओ, तू कर. भाई पहिल्यांदा करणार ना हे. नाशिक रोड वर खूप बघितलंय. आवाज नाही आला, पुचका झाला. बघताय प्लेटची हालत, बघताय. ही एक नंबर आहे. मी त्याला बोलली ये ना मुंबईला, आम्ही इन्वेस्टमेंट करतो दादा, पर ये तो बोलतो नहीं मैं नहीं आऊंगा, मेरे इधर ही मेरे को अच्छा लग रहा है. तो भाई फॉरेन रिटर्न आहे आणि MBA करून बसलाय आणि ह्या गोष्टीत MBA केल्या, म्हणून त्याचं फूड एवढं क्लासिक आहे.
जेवणाच्या बाबतीत गेलाय मी हॉटेल मॅनेजमेंट आहे तसं नाही विचारलं मी याचे नेम नाही बोलला नाही बोला मग डोंट नो पण भारी आहे काहीतरी वेगळंच त्याने काय हरलंय फक्त हेच मुंबईला या अशी इन्व्हेस्टमेंट मुंबईला करा बुक्कड लोक लय बसले आमच्यासारखी आपण बाहेर खातो बिकॉज ऑफ टेस्ट आणि काही अनहेल्दी नाही वाटलं फ्रेश क्रीम बोला युज करतो तो जाम भारी आहे त्याने एक भारी सांगितलं म्हणजे मोमोज बरोबर असे काय बोलतात असं ग्रेव्ही वाले मोमोज असतात तर मोस्टली सगळे मेयोनीज युज करतात पण मेयोनीजच्या जागी त्याने फ्रेश क्रीम युज केली आहे सो अजून क्रीमी टेक्स्चर वाढला आणि क्लासिक झालाय गोटे ले लीजिए मॅडम कॉर्न चीज तर ह्याच्यात काय आपले डोळे उघडतात ते बघूया उघडे डोळे उघडे ना करायचे रे बा. दोले दोले हे बघ, दोले हे बघ. भाईजी कैसा लगा भाईजी कैसा लग रहा है कैसा लग रहा है भाईजी कौन चीज अरे बताओ ते छान आहे. ते मस्त होतं ते माझी पसंत होती एवढं चांगलं नाही म्हणजे चांगलं आहे पण एवढं चांगलं नाही त्याच्या पुढे कमी आहे एवढं सगळ्या चांगलं डिशमध्ये. नाही आपल्याला पाहिजे तसं नाही अरे चांगलं आहे रे ते मस्त होतं ते असं वाटतं हे त्यात डिप डिप करून खाल्लं असं ना मस्त लागला काही नाही आता आपला पास्ता येतोय ना पास्ता रगडूया आपण वर्ष My goodness. बाबा सो पोट फुटलं म्हणजे असं 5 लिटरची थैली आहे पोटात तर समजा 20 लिटर खाल्लंय असं झालंय नाही बाई पण एवढं भारी जेवण होतं म्हणजे जेवण काय पास्ता होता मोमोज होते आम्ही ते पहिला घेतला टॅकी हे आहे क्लासिक प्लेस आहे इथे उज्जैनला आला तर कसं पण करून रिक्षा करून या पण या इकडे या प्लेसला थांबा 100 रुपये घेतील आय गेस रिक्षावाले पण भाई तुमचं मन एवढं भरेल ना 100 रुपयाच्या मुकाबल्यात पण भाई इंडियन फ्लेवर मध्ये पास्ता बनवलाय हा कसं वाटलंय मजा चला आता निघूया आपण आपल्या सवारीला घेऊन हा कुठे नाही जात बाबा मला सोडून तुला मला सोडून जातो तू आम्ही दुपारी आलो आणि मस्त येऊन सॉरी तिच्या चपल्यावर दिलंय पाय जातो यार माझा घडी घडी तर दुपारी येऊन मस्त झोपलो आराम केला रेस्ट केला आता 7:30 झाले तो काल मंदिराचं एका हरसिद्धी माते मंदिराच्या आपण दर्शन नाही केले आपण असंच निघालेलो फक्त विदाऊट गर्दी होती आरती झाल्यावर आरती अटेंड करू आपण निघालेलो सो आता जाऊया आधी काहीतरी खाऊया मग तिकडे जाऊया हा ते बघू आता त्याच गर्दी मला असं वाटतं कमी आहे कमी आहे दाखव गर्दी. हा, इकडे अरे नाही थोडं पॅच आहे ना सो तो असं वाटेल जरा बघू आज काय आहे पराठेच खाव्या आज मेथीचे पराठे हिच्या आवडीचे एकदम हा, माझ्या ओळखीची मेथी ओळखीचे आणि आवडीचे गाय पण मेथी खाते तो काय आहे का अम्मा आहे का अम्मा तू बैल आहे हा मी बैल आहे मी नंदी आहे बैल नाही मी नंदी आहे सहनशक्ती आहे त्याने पूर्ण रागावर कंट्रोल करून नम्रतेने शिवासमोर असं बसून नम्र त्याची चिंतन केलं की हा ठीक आहे तू ये मी तुझी वाट पाहिजे आणि तू आणि मी तुम्हाला एक जादू दाखवतो तर इथे सगळ्या मंदिर आहेत वरती आहेत बरोबर एक मंदिर असं आहे एक आई अशी बसली आहे आहे की ना एकदम सुंदर आणि अद्भुत वेगळं असं म्हणजे सगळी मंदिर अशी वरती आहेत आणि हेच एक असं मंदिर आहे जे खाली आहे हा तर देवीचं नाव पण काय महामाया अशी वेगळी ते ज्योत जळते आपण इकडून घेऊ माझा आलू आणि प्याज झालाय आता ह्यांचा मेथी राहिलाय मेथीचा पराठा राहिलाय आम्ही पहिला हरसिद्धीच्या मातेच्या ह्याच्यासाठीच गेलो आपण बघितलं तिथून इथे आलो
हे चालू नव्हतं झालेलं, हे बंद होतं. हे कधी आणलं? बोललो बाई, दही शिवाय मन नाही. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, यांच्याकडे साखर नाहीये आणि मला साखरेशिवाय एकच प्रॉब्लेम इथे आपलं घर नाही. ना साखर पण तर सगळे येईल. खूप इच्छा. आता मला तर 5 मिनिटं आधी असं चाललं उज्जैनला बसूया काय हो? अरे पेटा घेतला मी, तो वेगळा पेटा आहे. केसर पेटा येल्लो काइंड ऑफ दिसतो. बोलतो कशाला, बोलल्यावरती दाखवू काय मी? ओके, यांनी पेठा घेतलाय बघा कसा आहे. कुठला पेठा आहे? तू बोलला ना आता. नाही मी कट राहू करेन. दे, नको राहू दे. केसरवाला बघा, केसर पण आहे. आणि आम्ही हरसिद्धी माताला दिला होता, मग आम्हाला खूप आशीर्वाद पण. दही मस्त, दही सोबत मस्त लागतंय. साखर नाही, त्याची क्रीमी टेक्स्चर आहे दहीचं. हे पण घेतलं, रबड घेतलं. थोडं घेत निघालं. रबर नाही, रबर नाही, सॉरी ह्यांचं आहे. मी काय बोलू शकत नाही, सॉरी. पंची नव्हता माझ्याकडे, सो 3 दिवस झाला केस नव्हती बांधली. आज फायनली बांधली मग केस. इकडे किती स्वस्त आहे, आपल्याकडे किती राहतात माहित नाही. ते 30 रुपयाला 2 आले. आणि एकदम क्यूट गोष्ट घेतली, एकदम क्यूट. हिच्यासारखी. हा, हे मला बघ असं बघितलं की आवडलं रे, की मस्त क्यूट आहे छोटीशी. अयो, माझा पराठा तोडला कशाला त्याने, त्याला तोडू का मी? असं तोडून दिला अख्खा. तोडून टाक. अरे मला वाटलं भाजी बनवून देईल, त्याने कच्ची मेथी टाकलंय. भाजी कशी बनवून दे बेटा? अरे मेथीचा पराठा असा थोडं भाजी शिजते ती. त्याने शेकली आहे ना, तो तर लावे. तो मस्त येतोय. कसुरी मेथीचा वास पण येतोय. कसुरी मेथीच टाकलाय त्याने बघ. मेथी म्हणजे नाही. मेथी नाही अशी अशी आहे मेथी पण आहे, कसुरी मेथी पण आहे, दोन आहे. अशी निवडत बसलेला होता तो. असं एक घे, एक घे, एक घे. मारे का मेरे को आज लगता है, मारे का ऐसा मराठी मुलगा मी खलबत्त्यात टाकून कुटेल तुला. नुसतं कुठे. निघायच्या आधी विचार केला आम्ही, आज परत आरतीला जाऊया. 9:30 वाजलेत. सो काहीतरी झालंय वाटतं. सो या टायमाला आरतीची एंट्री करण्याची परफेक्ट वेळ असते. फक्त मागे पुढे थोडंसं बघत राहायचं, कसं कसं पब्लिक चालते. जिथे थांबतात तिथे थांबायचं, नाही थांबले की थोडंसं पुढे व्हायचं. पण काय माहिती, काहीतरी झालं असेल त्याच्यावर, काय नको व्हायला जास्त कोणाला. सो पोचूया आता. गर्दी आता इथून तर कसं समजत नाही, आतमध्ये गेलं की कळते की कसं काय माहोल आहे. आणि आज सोमवार आहे म्हटलं तर सगळे परतीला असतील तर चांगलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की लवकर जवळ जाऊन दर्शन घ्यावा. चला आता चप्पल कुठेतरी काढू आपण. चप्पल स्टँडलाच काढू. नाही चप्पल स्टँडला काढू ना आपण. टुडे इज नॉट अ डे. नाही भेटली आम्हाला शयन आरती. थोडं कॅल्क्युलेशन चुकलं. 9:30च्या आधीच गेट बंद झाला. काल कसं झालेलं, काल 9:45 पर्यंत गेट चालू होता. आम्ही विचार केला की यार 9:45 पर्यंत, आणि आम्ही पुढे जाऊन अडकण्यापेक्षा त्याच्या म्हणलो जाऊया थोडासा 5 मिनिटात. आणि फक्त 5 मिनिटाची देर. आम्ही 9:35च्या आसपास पोहोचलो आणि गेट बंद. किती लोक उभे होते रे गेट. असे नाही, आणि ऍक्च्युअल मध्ये एवढी गर्दी नव्हती आज पूर्ण खाली होता. आज मस्त आरामशीर बसून भेटलं असं मला असं वाटतं आरतीचं दर्शन. पण ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं, किंवा म्हणा आपल्यापेक्षा कोणाला जास्त जरूरत असेल. सो तो बाबाच्या जवळ जास्त आहे. येऊ आपण परत. हा, परत येऊ आपण. असतं ना की आता मी विचार केला की वर्षभरानंतर किंवा कधीही असं कितीही दिवसानंतर आलो तरी असं वाटतं ना की यार खूप वेळाचं अंतर आहे. सो आज शेवटचं भेटून जाऊ. पण ठीक आहे. हो, कशी वाटली तुम्हाला जर्नी प्लीज कॉमेंट करा. आम्ही खूप मजा केली या जर्नीमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. असंच. थँक्यू, बाय बाय. जय श्री महाकाल. आता आम्ही निघालो आहे. सकाळी वाजलेत 3:15. आम्हाला 3:50च्या अगोदर पोचायचं आपल्याला स्टेशनवर. ट्रेन ऑन टाईम आहे, मॅसेज आलेला आहे. हो, पटपट निघू. काय करतोय, ठोकतो डायरेक्ट. आता नाश्ता वगैरे काय करता येणार नाही, आणि अर्ध्या झोपेतून उठलो आहे. तर झोप अशीच राहून कंप्लीट आपण ट्रेनमध्येच करू. कारण की डोकं नाही चालत आहे. एक तर आहे 2 तास झोपलो यार. 12:30ला झोपलो, 2:30ला उठलो.
2 तास प्रॉपर झोपून आता काय झोप पूर्ण होईल. चला जसे आहे तसं आहे. चल तिकडून रिक्षा पकडायची आणि पटपट निघायचं. रिक्षा जवळ आहे तसं 5 एक मिनटं लागतील फक्त रिक्षाने. सो लवकर पोहोचू. आपल्याला ऑटो पण भेटली. तर मस्त थंडी हवा खात निघूया. आता हवा खाऊया आपण. हर हर महादेव. चला झाली आपली उज्जैन ट्रिप पूर्ण. मुंबई बॅक टू मुंबई. आता मुंबईच्या चायनीजची चव लागले सकाळी. आता मोटिवेशन काय माहितीये काय? वर्ष ऊट चायनीज खायचे आपल्याला, फ्राईड राईस खायचे, ऊट शेजवान राईस खायचा आहे. मला खूप असं काय माहिती रात्री काय सकाळी कधी रील बघितली. मी बोललो यार खायला तर पाहिजे. आणि 2 तास ना माझ्या डोक्यात काय ना काय चाललंच आहे. मी झोपलो नाही. हे असं झालं तसं झालं, हे करूया ते करूया, अजूनही तेच चालू आहे माझ्या डोक्यात. बर्फ आहे नक्की की बिघडेल ती. तिला कुठे बर्फ दिसलाय मला माहिती नाही. वाईट दिसते. आता ते बर्फच आहे की वेगळं काही आहे माहिती नाही. हा मी काय म्हणतो, अरे बापरे बाबा रे, हे सगळे पानं दिसतात पण ऍक्च्युअल मध्ये पोपट्स आहेत सगळे. हा ती पानं बघा झोपलेत सगळे. वा वा पोपटांची झाड आहे ती. ए बाबू हे पकड. सो उज्जैनला आलात ना तुम्ही, एक गोष्ट तुमच्या तोंडावरती नक्की ठेवा, फक्त जय श्री महाकाल. ज्याच्यासोबत तुम्ही रिक्षातून उतरलात, तुम्ही काही घेतलं असेल, आपण थँक्यू म्हणतो. थँक्यूच्या जागी जय श्री महाकाल बोलायला शिका. बिकॉज इकडे मी खूप वेळा असं बघितलंय, कधीतरी चुकून माझ्या तोंडातून थँक्यू निघालं ना, समोरून तो रिप्लाय थँक्यूचा वेलकम नसतो. जय श्री महाकाल फक्त एवढं बोला. तुमचं उज्जैनचं ट्रिप अजून बोलतात ना, अजून थोडस गोडवा अजून वाढेल त्याच्यात ना बाबा. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चेकिंग चालू आहे. त्यासाठी काय नाही आणला मग? तुझ्यासाठी काय नाही आणला? तुझ्यासाठी काय नाही आणला? आम्ही काय नाही आणला?